जय शंभो मित्रांनो, माझं नाव आकाश लोंढे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल ड्रायव्हर होता, काल आपण केला आराम दिवसभर. आज सोमवार आहे. आता त्या दिवशी जरा ट्रिपमध्ये ए सीचा प्रॉब्लेम आला होता ना, तर आज जरा चाललो आहे खेड शॉपूरला ए सीचं काम करून घ्यायला. चला तर मग निघूया. इकडं पण बिबट्या आलाय राव. बिबट्याने नुसतं धमाकूळ घातलंय पुण्यात. कोणाला खातंय का नुसतीच बोंब आहे काय माहित. आलाय 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 तरी पण सावधान राहिलं पाहिजे. कधी काय होईल सांगता येत नाही. चला बाहेर निघून थोडं पुढं आलं की फुल ट्रॅफिक लागलंय बा. टाकली आता कडकडनी गाडी. आता वाजलेत 1:30. तिथं जायला मला किमान 1 तास तरी लागेल. बघू आता किती वेळ लागतो. तसं साईडने गाडी टाकून आलो मी बराच पुढं. डांबरीकरणाचं काम चालू आहे त्यामुळे ट्रॅफिक झालंय. कासर साईड रोडला आहे मित्रांनो मी आता. आणि इथं फुल जोरात काम चालू आहे रोडचं. नीट केलं पाहिजे काम, नाही तर 4 महिने चालतोय रोड, 6 महिने 8 महिने. आणि पावसाळा लागला की डायरेक्ट गुडघे खाली खड्डे. चला सध्या तर व्यवस्थित आहे. थोडा त्रास होईल ट्रॅफिकचा, पण रोड झाल्यानंतर ओके काम होईल. मित्रांनो हा मोठा विमल आहे. आपली इथं 25 रुपयाला भेटतो. हा बँगलोरला 20 रुपयाला भेटत होता. लय खुश होतो. गंभीर विषय. तिथं एवढे वाईन शॉप आहे ना, फुटावत वाईन शॉप आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काय माहिती आहे का, तिथं वाईन शॉप ना म्हणत MRP म्हणतात. MRP. फायनली मित्रांनो पोचलो आपण इथं. आधीच गाड्या येतात. बघू आता किती वेळ लागतो. किती दाट झाडे मित्रांनो. बघा त्या आंब्याचं वातावरण बघा. ऊस बीस लावलेला आहे इथं, कांदा लावलेला आहे. एकदम मस्त वातावरण आहे. एवढं दाट झाडे तोड तरी वाटेल का कोणाला. आई घातली त्यांना नाशिकला ते चाललंय आता. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. गंभीर विषय. झाड तोडली नाही पाहिजे राव. आता ह्या झाडाकडेच बघून बघा किती मस्त सावली देते. विषय गंभीर आहे भाऊ. सकाळी बातम्या बघत होतो, नितीश राणेची न्यूज आली. ते काय म्हणताय, बोकडं कापताना कुठं जातात पर्यावरण प्रेमी. आता झाडांचा आणि बोकडांचा काय संबंध आहे का. झाडं जशी ऑक्सिजन देतात तसे काय बोकडं ऑक्सिजन देतात का. कुठला बी विषय कुठं बी जोडतात रवी लोक. असं जर चालत राहिले ना गंभीर विषय होईल बाई. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय म्हणजे काय करायचंय नाही, आपल्यालाच करायचंय. बघू आता कामाला आलोय, किती वेळ लागतंय बघायला लागेल. गाडी आता चालूच ठेवली टेम्परेचर लावून. ते लोक करायला लागले जेवण.
नाही यांचं जेवण बिवण झाल्यानंतर मग बघते काय विषय आहे. मग बघू. बाबाला मन लावून गाडीत होत आहे, त्याला काना बी अंगावर पाणी उडतंय. बघू आता नुसता मागं पुढं करतोय येऊ शूटर. काय सांगतोय काय माहिती. इधर से क्या सेंसर होता है क्या इधर? बंद कर दूं? इतने दिन तो कभी कंटेनर का प्रॉब्लम आया नहीं ना भाई. फायनली घेतलंय मित्रांनो गाडीचं काम करायला. बघू आता. चला तर मित्रांनो, काम तर काय नाही झालं. एसीचा काही इश्यूच नाही. इश्यू आहे बॉडीचा. हे दिसतंय ना, हे फाटलेलं. ते ॲक्च्युली पलटी झाली होती गाडी एकदा, तेव्हा तो विषय झालेला आहे. एवढे दिवस तर काही त्यांनी प्रॉब्लेम नाही दिला, पण आता प्रॉब्लेम द्यायला लागला. चला तर आता निघतोय ताथवड्याला बॉडीवाल्याकडं. मोकार हेलपाटा झाला एवढ्याला. आता इथं स्पष्ट बोर्ड लावलाय बघा, नो न्यूट्रल. न्यूट्रल नाही करू, आपण न्यूट्रल करू नका. आतमध्ये काम बिम चालू आहे एकदम. ब्रेकर बनवणारे वाटतं. नाही रस्त्याचा ट्रक चालू आहे, पण गाड्या इथल्या दाबाने नेल्या पाहिजे. बॉक्सच्या थोडं उतार लागतंय. चाललेत सगळे व्यवस्थित बघा, म्हणजे भीती आहे. पुढं ते पट्ट्या मारायचं काम चालू आहे मित्रांनो, दरी पुलाच्या अलीकडं. त्यामुळे इथं एवढं ट्रॅफिक लागलं. फायनली पोचलोय मित्रांनो इथं बॉडीसाठी. आता बघू काय होतंय. बघा इथं आपल्या गाड्या येतात बनवायला. खतरनाक. बघा मित्रांनो, इथं गाडीच्या अशा बॉड्या बनवल्या जातात. त्याची बॉडी बनवून झाली. AC बसवायचं वाटतं. 6 लाख रुपये खर्च येतो ह्या बारक्या गाडीची बॉडी बनवायला. बघा नवीन बॉडी पिकअप, मागचं कॅरियर काढले. आता बॉडीचं काम करायला आली. बॉडीचं काम केलं की टाकाटक दिसल. हे ॲम्ब्युलन्स तयार होते. तिला बी लय खर्च आला असेल. हे काय बनतंय? ॲम्ब्युलन्स. हे बघा इकडे ह्या बॉड्या बनवून तयार आहेत. काम करून वाया ठेवल्यात वाटतं. ये क्या मटेरियल है? ये मटेरियल क्या है? मतलब थर्माकोल है क्या? हाँ. ओके, हे मटेरियल येते थर्माकोल. लाकूड थर्माकोल मिक्स करून बॉड्या बनवतो. बिल्डिंगचा एरिया आहे. आता गॅस बिल भरले जातात वाटतं. हे बघा तयार झालेली बॉडी. तेवढी मजबूत खर्च केलाच नाही आपली गाडी. आता कोटेशन करायला गेलाय तो, बघू किती खर्च येतो. मित्रांनो, आज काय काम होत नाही राव गाडीचं. मोकार दिवस गेलाय. त्यांच्याकडे बी वेळ नाही काम करायला. आज उद्याचा बी वेळ नाही. आता उद्या मला पण एक मुंबईची लोकल ट्रिप लागली. शेटचा फोन आला होता आत्ताच. चला मग बघू. आता झालं पोस्टपोन झालं काम. चला जातो घरी. दिवस अख्खा व्हायलाच गेला. ACचं काम काही निघालं नाही. वरचं बॉडीवाल्याकडे गेलो, आज काय होणार नाही. आता वाजलेत 7:30 वाजलेत. आता उद्या सकाळी 5ला लोकेशनला रिपोर्टिंग टाइम आहे. उद्या मुंबईला जायचं. चला. पप्पी दे पप्पी. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटू परत एकदा. बाय कर. बाय.